व्हायची माझी इच्छा नव्हती पन्नाशी साहेब, कारण अनेक कार्यक्रमात मी अध्यक्ष राहतो, म्हणजे मला ते करतात. अध्यक्ष म्हणजे कसं सगळ्याची भाषणं ऐकावी लागतात, लोकांची काय ऐकायची इच्छा नसते, लक्ष सगळं जेवणाकडे असतं. आणि आमचा बहुजन समाज भोजनप्रिय आहे, वस्तुस्थिती आहे. तर पण चांगली भाषणं आज या ठिकाणी झाली. वनकर साहेब सुंदर बोलले. त्या निमित्ता दिवशी प्रभाकरांचा जन्म झाला, हा मोठा योग आहे. आणि तुम्ही खरोखर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सकाळी 5 वाजता उठणे आणि वार्डातल्या रस्त्याने फिरणे आणि फिरून येणे, अर्थात आपल्या वार्डाचा चांगला अभ्यास त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रोड आलाय. गाड्या उद्या यासाठी. तर मित्रांनो, खरं म्हणजे यांच्या गावाला मी गेलो होतो. चंद्रधूनला ते पहिले काम करत होते संपादक म्हणून. गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना मी त्यावेळी केली. संध्याकाळी 2 व्हीलरने आम्ही गेलो आणि 11 वाजता घरी वापस आलो. एक चांगला व्यक्ती म्हणून हार्मोनियम वादक आहे, उत्तम गायक आहे आणि विशेष चांगला पत्रकार सुद्धा आहे. त्यांचं लाईफ, त्यांचं जीवन मी जवळून पाहिलं. म्हणजे खदानाच्या क्रेशरवर काम करणारे हे व्यक्तिमत्व आज ते पत्रकार म्हणून आपल्या भागामध्ये राहत आहे. खरं म्हणजे तळमळीनं काम करणारा, लोकांशी जोडणारा, जोडून घेणारा, समाजाच्या ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही प्रश्न आहेत ते समजून घेणारा हा संवेदनशील मनाचा माणूस आहे. आणि असा माणूस आपल्या वार्डातला आहे, याला आपण साथ दिली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजचा तो दिवस आहे, संविधान दिन आहे आणि वावरेजींनी सुंदर असे गीत हे जे प्रति या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. ते तुम्ही घरी घेऊन गेल्यानंतर वाचा. छोटे छोटे शॉर्ट नोट्स आहे, हे वाचल्यामुळे का होईल, आपल्या ज्ञानात फरक पडेल आणि समजेल आपल्याला की ह्या संविधानाचं काय महत्व आहे. आणि आता जे वक्ते बोलून गेले की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, ग्राउंड लेवलवर गेलं पाहिजे. म्हणजे थिंक ग्लोबल, ऍक्ट लोकल असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी राहा. ग्रामगीतेमधली एक ओवी आली आहे आणि तशा ओवीप्रमाणे हा जगणारा माणूस आहे. ज्यासी वाटे जनसेवा करावी, ज्यासी वाटे जनसेवा करावी, त्यांनी लोक लाज सोडावी. आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी, कार्य सत्य म्हणून या. आणि मी स्वतः पाहिलेलं आहे, नाग मंदिराचं काम असो की भजन मंडळाचं काम असो की गुरुदेव सेवा मंडळाचं काम असो की गावातल्या वार्डातल्या लोकांचं काम असो, हसत मुखाने त्यांच्यासोबत जाणारा माणूस, प्रश्न घेऊन लोकांपर्यंत जाणारा माणूस म्हणजे हा प्रभाकरराव आहे. आणि म्हणून प्रभाकरराव रावारी हा आपल्या भागातला एक चांगला कार्यकर्ता, चांगला पत्रकार म्हणून तुम्ही अनुभवत आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे 52वा. त्यांना एक समर्थ साथ त्यांच्या पत्नीने दिली, रेखाताई आमच्या वहिनी. टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. पत्रकाराचं जीवन फार कठीण असते बरं. सोलापूर भाऊला माहित आहे, चौधरी भाऊला माहित आहे. कुठलाही महिन्याचा पगार नसतो. एवढ्या महागाईमध्ये ते जगतात. मला म्हणजे खरंच आश्चर्य वाटते की तुम्ही कसं काय हँडल करता. खरंच सांगतो मी, 1-1 लाख रुपये घेणारे लोक नाही का, पगार असलेले लोक जरा दुःखी असतात, पण हसतात, हास्य असते त्यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे खरंच मला आश्चर्य वाटतंय. भाऊसाहेबांचा फोटो मी पाहतो, सुंदर फोटो लावला असतो बर्थडेचा वगैरे. म्हणजे खरंच हे कसे म्हणजे. आणि तरी हे प्रश्न समजून घेऊन आपल्या साप्ताहिकामध्ये, प्रभात गुंजनमध्ये लोकांचे प्रश्न मांडतात. आणि म्हणून यांचं खरोखर कौतुक करण्यासाठी आणि सगळी मंडळी या ठिकाणी आलेली. ते बोलले नाहीत, पहा ते म्हणे भाऊसाहेब यायचंय तुम्हाला, तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी. आम्ही 2 जण आलो. खरं म्हणजे अध्यक्ष म्हणजे माहिती आहे, थोडक्यात सांगतो शेवटचं. माझी आजी होती, मरण पावली, 100 वर्ष जगली वावरे साहेब. ते काय करायची माहित आहे, पाहुणे आले का ते लाडू म्हणजे पंक्तीत वाढायचे, लाडू संपून जायचे. तेव्हा लोक लाडू जास्त खायचे, शुगरचा प्रॉब्लेम नव्हता त्यावेळेस खेड्यामध्ये. लाडू संपून जायचे. मग आम्ही रात्र नाराज होतो का, आजी तू सगळ्याचे लाडू घेऊन टाकले ना, आम्हाला काहीच नाही ठेवलं. मग तो भुरकार आहे आणि तो भुरकाचा मोठा एक लाडू करून आजी मला दे, हे घे लाडू. समजलं की नाही. असे आज सुंदर भाषण, लाडवासारखे भाषण झाले, गोड. आणि अध्यक्ष म्हणजे काय, भुरक्याला एकत्र करून सांगणारा माणूस आहे. आणि म्हणून त्याच्यात मला आढावा घेता सर्वांचा उल्लेख करणं गरजेचं असते. म्हणून अध्यक्षपद कठीण असतं, म्हणून सध्या साईडला बसलो, पण तरी जबाबदारी प्रभाकररावने दिली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. 52वा वाढ 100वा होऊ द्या. हा, आम्ही सगळे हजर राहणारच आहोत, नो डाऊट. आणि ह्या वार्डाचा विकास झाला पाहिजे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.